नमस्कार सर, माझे नाव समर्थ प्रकाश पिंगळे. मी इयत्ता 8वी अ मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव नवीन माध्यमिक विद्यालय मरकळ, तालुका खेड, जिल्हा पुणे. माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे सोलार वॉटर हीटर कम फिल्टर. या प्रोजेक्टद्वारे आपल्याला गरम पाणी हे पिण्यासाठी, आंघोळीसाठी व स्वयंपाकासाठी या तिन्ही वापरांसाठी उपयोगात येते. तर या प्रोजेक्टमध्ये आपण थर्मोडायनॅमिक्सच्या सर्व नियमांचा वापर केलेला आहे. तर तो कसा, तो आपण पाहूयात. तर थर्मोडायनॅमिक्सचा झिरोथ लॉ आपल्याला काय सांगतो, तर दोन सिस्टम या थर्मल इक्विलिब्रियममध्ये असतील व जर तिसरी सिस्टम ही जास्त टेम्परेचरची त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आली तर काही वेळानंतर त्या तिन्ही सिस्टमचे जे टेम्परेचर आहे ते इक्वल होते. तर या प्रोजेक्टमध्ये जे हौदातील पाणी आहे ती एक सिस्टम आहे, हे जे ॲटमॉस्फिअर आहे ती एक सिस्टम आहे व जे हॉट वॉटर कंटेनर आपण वापरले ती एक सिस्टम आहे. व जेव्हा सूर्याची किरणे या हॉट वॉटर कंटेनरवरती पडतात तेव्हा हॉट वॉटर कंटेनरमधील पाणी गरम होऊन ते गरम पाणी या पाईपांच्या नेटवर्कमध्ये जाते व या पाईपांच्या नेटवर्कमध्ये जाऊन पाईप गरम होतात व पाईप गरम झाले म्हणजे तिसरी सिस्टमचं टेम्परेचर वाढलं, त्यामुळे जे हौदातील जे पाणी आहे त्या हौदातील पाण्यामध्ये त्या पाईपांमधील जी हीट आहे ती ट्रान्सफर होते व हौदातील पाणी गरम होते. थर्मोडायनॅमिक्सचा फर्स्ट लॉ, एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉयड, इट कॅन बी चेंजेस इज फॉर्म ओनली. म्हणजे जी एनर्जी आहे ती तयारही होत नाही, नष्टही होत नाही, ती फक्त तिचं रूप बदलत राहते. तर या प्रोजेक्टमध्ये आपण सोलर एनर्जीचं रूपांतर हे हीट एनर्जीमध्ये करून पाणी गरम करण्याचे काम केलेले आहे. व जी हीट असते ती कधीही हॉटर ऑब्जेक्टकडून कोल्डर ऑब्जेक्टकडेच ट्रान्सफर होत असते, ती कधीही कोल्डर ऑब्जेक्टकडून हॉटर ऑब्जेक्टकडे ट्रान्सफर होत नाही. जो थर्मोडायनॅमिक्सचा सेकंड लॉ म्हणजे काय, इफ सिस्टम इज आयसोलेटेड सो एंट्रोपी रिमेन्स कॉन्स्टंट और ऑलवेज इन्क्रीजेस. म्हणजे सिस्टम ही आयसोलेट केलेली, म्हणजे आपण जो हा पाण्याचा हौद बनवलेला आहे तो हीट रेजिस्टन्स मटेरियलने बनवलेला आहे. त्याचा जो आतील जो सरफेस आहे तो सरफेस आपण शायनी सरफेस घेतलेला आहे. त्याच्यामुळे काय होईल की जे हीट आहे ते आतल्या आतच रिफ्लेक्ट होऊन आतच राहील व जेव्हा बाहेर थंडी असेल तेव्हा बाहेरमध्ये त्याची हीट ट्रान्सफर होणार नाही. व आपण याच्यामध्ये जे थर्मोकोल वापरलेले आहे त्या थर्मोकोल हे हीट रेजिस्टन्स मटेरियल आहे. त्याच्यामुळे आपण जे आपलं जे ॲटमॉस्फिअर आहे त्या ॲटमॉस्फिअरचा व आपल्या हौदातील पाण्याच्या गरमीचा म्हणजे हीटचा आपण डायरेक्ट कॉन्टॅक्ट तोडून टाकलेला आहे. व जेव्हा संध्याकाळी रात्री ॲटमॉस्फिअरमध्ये खूप थंडी असेल आणि आतील हौदातील पाणी गरम असेल तेव्हा आतील हौदातील पाण्यामधली जी हीट आहे ती बाहेर ट्रान्सफर होणार नाही. हा झाला थर्मोडायनॅमिक्सचा सेकंड लॉ. थर्मोडायनॅमिक्सचा थर्ड लॉ याचा काही उपयोग होत नाही, त्यामुळे मी तो स्पष्ट करत नाही. आपल्या भारत देशामध्ये पूर्ण दिवसामधून 8 तास आपल्याकडे सूर्याची किरणे पडतात व आपला भारत देश हा उष्णकटिबंधात येत असून आपल्याकडे उष्णतेचं प्रमाण जास्त आहे. व या उष्णतेचा जर आपल्याला पुरेपूर वापर करायचा असेल तर आपल्याला 4 गोष्टी करणे अत्यंत आवश्यक आहेत. पहिली गोष्ट म्हणजे लाईटीची इंटेन्सिटी वाढवणे. आपण लाईटीची इंटेन्सिटी वाढवण्यासाठी एक कॉन्केव्ह मिररचा वापर केलेला आहे. त्याचा उपयोग असा होतो की जी विखुरलेली सूर्याची किरणे आहेत ती त्या कॉन्केव्ह मिरर्सवरती पडून ते एका फोकल पॉईंटवरती रिफ्लेक्ट होतात, त्यामुळे जास्त लाईटीची इंटेन्सिटी वाढते. त्यामुळे जे हॉट वॉटर कंटेनर आहेत ते लवकर गरम होतील. व जर आपण या कॉन्केव्ह मिररच्या ऐवजी आपण जर मोठी डिश घेतली व त्या डिशला जर आपण बारीक बारीक काचा जर चिटकवल्या तर त्याच्यामध्ये जास्त जी सोलर एनर्जी आहे ती जास्त प्रमाणात एका फोकल पॉईंटवरती पडेल व आपले हॉट वॉटर कंटेनर हे लवकर गरम होतील. दुसरी गोष्ट म्हणजे सरफेस एरिया. आपण जे हॉट वॉटर कंटेनर वापरलेले आहेत ते आपण सिलेंड्रिकल शेपचे वापरलेले आहेत, कारण की जो जगामध्ये सर्वात जास्त सरफेस एरियावाला जो शेप आहे तो म्हणजे स्पेअर आहे. परंतु मला जो स्पेअरचा हॉट वॉटर कंटेनर बनवणे माझ्यासाठी अशक्य आहे, त्यामुळे मी हे हॉट वॉटर कंटेनर हे सिलेंड्रिकल शेपचे बनवलेले आहेत. व जे आपण याच्यावरती जे कोन टाईप जो शेप बनवलेला आहे त्यामुळे काय होईल, सरफेस एरिया वाढेल व जितका जास्त सरफेस एरिया तितकी जास्त सूर्याची किरणे त्याच्यावरती पडून ते हॉट वॉटर कंटेनर गरम होईल. तिसरी गोष्ट म्हणजे हॉट वॉटर कंटेनरचं मटेरियल आणि कलर. आपण जे हॉट वॉटर कंटेनर वापरलेले आहेत त्याचं मटेरियल आपण मेटलपासून बनवलेलं आहे, कारण की मेटल हा जास्त हीट ॲब्सॉर्ब करतो व त्याला आपण ब्लॅक कलर दिलेला आहे, कारण की ब्लॅक कलर हा इतर कलरपेक्षा जास्त हीट ॲब्सॉर्ब करतो. चौथी गोष्ट म्हणजे आपण जे आतमध्ये जे पाईपांचं नेटवर्क बनवलेलं आहे त्या पाईपांच्या नेटवर्कमध्ये सरफेस एरिया वाढेल व आतील हौदातील पाणी हे लवकर गरम होईल व त्याला आपण बारीक बारीक लहान लहान छिद्र केलेले आहेत, त्यामुळे दिवसभरामध्ये हे सर्व चारीच्या चारी हॉट वॉटर कंटेनरमधील पाणी त्या आतील हौदामध्ये झिरपून जाईल. त्यामुळे संध्याकाळी या चारही हॉट वॉटर कंटेनरमध्ये पाणीच राहणार नाही. त्यामुळे जेव्हा संध्याकाळी सर्व ॲटमॉस्फिअरमध्ये जेव्हा थंडी असेल त्यावेळी आतील हौदाचा व हॉट वॉटर कंटेनरचा संबंध तुटून जाईल, त्यामुळे आतील जी हीट आहे ती बाहेर ट्रान्सफर होणार नाही.
तर या प्रोजेक्टविषयी काही थर्मल इक्वेशन्स मी आपल्याला थोडक्यात सांगू इच्छितो. आपल्या पूर्ण जगामध्ये जो सोलर कॉन्स्टंट आहे तो म्हणजे 1361 वॅट पर स्क्वेअर मीटर. म्हणजे आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत येईपर्यंत आपल्याकडे जी एनर्जी आहे ती 1000 वॅट पर स्क्वेअर मीटर एवढी एनर्जी आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत येते. व आपल्याकडे एका तासामध्ये 3600 सेकंद असतात. व जर आपण यांचा गुणाकार केला तर आपल्याला एका तासामध्ये 36 लाख ज्यूल इतकी एनर्जी मिळते. व जर आपण पाण्याच्या स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचा जर विचार केला तर आपल्याला एका तासामध्ये 1 किलो पाणी 1 डिग्री सेल्सिअसपर्यंत नेण्यासाठी 4000 ज्यूल इतकी एनर्जी लागते. व जर आपण याचं कॅल्क्युलेशन केलं तर आपण एका तासामध्ये 1 किलो पाणी हे 85 डिग्री सेल्सिअसपर्यंत जाते. व जेव्हा पाणी हे 85 डिग्री सेल्सिअसपर्यंत जाते तेव्हा पाण्यातील सर्व बॅक्टेरिया, व्हायरसेस, सर्व हार्मफुल बॅक्टेरिया, व्हायरसेस, जीवजंतू सर्व मरून जातात. समजा त्याच्यामध्ये जर काही इन्सोल्युबल पार्टिकल्स असतील तर आपण पुढे एक नॅचरल फिल्टर बसवलेला आहे. त्याच्यामध्ये आपण पेबल, सँड, चारकोल यांचा आपण वापर केलेला आहे. तर आपण या नॅचरल फिल्टरमध्ये चारकोलचाच उपयोग का केलेला आहे, कारण की जे पाण्यामध्ये हार्मफुल मिनरल्स असतात ते मिनरल्स हे चारकोल काय करतं, ॲडसॉर्ब करून घेतं. त्यामुळे जे शुद्ध पाणी आहे ते आपल्यापर्यंत पोहोचतं. व जर आपण हे गरम पाणी, शुद्ध पाणी जर आपण स्वयंपाकासाठी वापरले तर आपला महिन्याचा 5 किलो गॅस वाचतो व आपले खूप सारे पैसे वाचतात. व जर आपण एक फिल्टर, एक गिझर विकत घ्यायला गेलो तर आपल्याला 25 ते 30,000 रुपये एका घरासाठी खर्च येतो. व जर आपण 100 घरांचा विचार केला तर 25 ते 30 लाख रुपये खर्च येतो. व जर आपण हा प्रोजेक्ट 100 घरांसाठी बनवला तर आपल्याला खर्च येतो फक्त 25 ते 30,000 रुपये. म्हणजे प्रत्येक घराला फक्त 250 ते 300 रुपये द्यावे लागतात. व हा जो प्रोजेक्ट आहे तो एकदम इको फ्रेंडली प्रोजेक्ट आहे. त्याच्यामुळे जो आपलं जे पर्यावरण आहे त्या पर्यावरणाला काही आपलं पर्यावरण हे दूषित होणार नाही. जे आपण गॅस जाळतो, आपण इंडक्शन वापरतो, त्यामुळे जी इलेक्ट्रिसिटी वाया जाते त्यामुळे आपले पैसे वाचतात व जे पर्यावरण आहे ते पर्यावरण दूषित होण्यापासून वाचते. व हा जो प्रोजेक्ट आहे त्याला काहीच मेंटेनन्स नाही आहे. हा प्रोजेक्ट हा सर्वात टिकाऊ, इको फ्रेंडली, मेंटेनन्स शून्य व सर्वात चीपेस्ट प्रोजेक्ट आहे. धन्यवाद. समर्थ, मला असं विचारायचं आहे की येस सर. झालं का तुझं? येस सर. मला सांग समर्थ की हे जे तू प्रोजेक्ट केलेला आहे याच्यामध्ये मग 2 आहे का? एक आहे हीटर आणि एक आहे फिल्टर, असं आहे का? दोन्ही एकच आहे सर. म्हणजे आपण जे गरम झालेलं पाणी आहे ते पुढं फिल्टरमधून आपल्याला ते पिणे योग्य व स्वयंपाकासाठी आपण वापरू शकतो. व ते गरम पाणी आपण आंघोळीसाठी देखील वापरू शकतो. नाही, मग आता आपण जसं की जे रेग्युलर जे आपण घरामध्ये जे आपण फिल्टरचं जे पाणी पिता तर त्याची जी टेस्ट आहे आणि तू जे तयार केलं त्याच्यामध्ये मग टेस्ट सेम राहणार आहे का त्याच्यामध्ये काही कमी जास्त प्रमाणात राहणार आहे? त्याची कारण तू जी जे टेस्ट दाखवलं आहे ती की नॅचरल टेस्ट होणार आहे. ते पाणी एकदम शुद्ध पाणी असणार आहे. आता तू हे जे वरचे मला दाखवलेले आहे, मग आता मला सांग की सोलर पॅनलनी हे गरम होणार आहे का कसं होणार आहे? तू हे मला दाखवलं नाही सर, सगळं हे हे तर सोलर सोलरची जी पॅनल एनर्जी आहे, सूर्याची किरणे, ती सूर्याची किरणे हॉट वॉटर कंटेनरवरती पडून ते गरम होतात. व हे जे रिफ्लेक्टर आपण बसवलेले आहेत त्याच्यामधून जी सूर्याची जी रेज आहेत ते रिफ्लेक्ट होऊन त्यावर पडतात व ते गरम होतात. ही आयडिया म्हणजे तू बघितली स्वतः का तुला असं म्हणजे नवीन तू क्रिएट केली का किंवा तुला नवीन असं काही प्रयोग केलाय अपडेट सर. केलं? हे आयडिया कुठंच नाहीये. म्हणजे तू करून बघितले का स्वतः असं काही? नाही, म्हणजे असं काही असं आयडिया स्वतः बनवलंय किंवा सर. मग आता मला बरं मला सांग सार्थक, जसं की समर्थ, जसं मला हे सांग की जसं की आता हे रेग्युलर जे सोलर असतात वरच्या याच्यामध्ये जे पाणी गरम करतात किंवा हे करतात, मग त्याच्यामध्ये आणि तू जे केलं त्याच्यामध्ये मग खर्चामध्ये फरक पडतं का? तुझं असं म्हणणं की तुझं स्वस्त आहे का महाग आहे, असं काय आहे का? हा जो जसं प्रोजेक्ट आता आहे मी तो सर्वात स्वस्त प्रोजेक्ट आहे व इको ह्याला फ्रेंडली तुला प्रोजेक्ट आहे. ह्याला ह्याला खर्च तुला किती आला याला खर्च? हा स्मॉल स्केलवरती मी आता जो बनवला त्याच्यासाठी मला 500 ते 600 रुपये खर्च आला याच्यासाठी. आणि जर लार्ज स्केल मध्ये आपण जर करायला गेलो, समजा आता एक अपार्टमेंट्स आहे किंवा एक अपार्टमेंट मध्ये समजा 10 घरं आहेत, तर आपल्याला किती किती लागेल आणि किती किती तुला कंटेनर तुला बनवावं लागेल, ते म्हणजे असं अंदाज केला का असं काही? किंवा आपण जर लार्ज स्केल मध्ये आपण विचार केला तर याच्यामध्ये तू काय काय करू शकतो आणि त्यामध्ये किती खर्च येऊ शकतो? लार्ज स्केलमध्ये सर प्रोटोटाईप असाच राहणार व लार्ज स्केलमध्ये आपल्याला 100 घरांसाठी 25 ते 30,000 रुपये खर्च येणार याच्यामध्ये. मग याच्यामध्ये जर आपल्याला चेंज करायचं बघ, याचे मेंटेनन्स कसं राहणार? म्हणजे काही ना काहीतरी आपल्याला चेंज करावं लागेल ना. जसं तू म्हटलं की हे जे टँक जो ह्या कलरचं केलेलं आहे, मग मला सांग की ब्लॅक कलरच का वापरलं, बाकीचे कलर असं का वापरू शकत नाही, असं काही आहे का कलर मध्ये? कारण की ब्लॅक हा कलर बोल हा ना. इतर कलर पेक्षा जास्त हीट ऍब्सॉर्ब करतो.
आणि ते वरचे जे तू षटकोनीचा अर्थ का मग असं का त्याच आकाराचं षटकोनी का केला असं वरचं असं म्हणजे सरफेस असं एरिया का केलं? वाढवण्यासाठी जास्तीत जास्त सूर्याची किरणे त्याच्यावरती पडतात. आणि मग खालचा जो स्टोअर साठी जो आहे तो पण स्टीलचाच लागणार आहे का? असं काही आहे का? का तुला असं म्हणजे काही विचार असा आहे की स्टीलचाच लागणार आहे का? म्हणजे जी टाकी जी असेल ती कोणती राहील मग त्याच्यामध्ये? प्लॅस्टिकची पण चालेल का फक्त मग स्टीलचीच पाहिजे त्याच्यामध्ये? कोणती सर? हे जे तू मागचं दाखवलं सेंटरमध्ये जे स्टोरिंग साठी जे तू म्हटलं गरम करणार आहे तर तुला मग स्टीलचंच लागणार आहे का सेंटरमध्ये जे आहे ते? नाही ते सर, स्टीलचं आपली जी असणार आहे का? अपार्टमेंट वरती जो आपला हौद असतो त्या हौदामध्येच आपण हा प्रोजेक्ट बनवू शकतो. नाही आता माझ्याकडे हौद नाहीये, वर हौद नाहीये, माझ्याकडे फक्त साधं टाक्या आहे. तर टाक्यामध्ये मग असं होऊ शकतं गरम पाणी त्यात ठेवू शकतो का आपण किंवा असं काही आहे का? की हो मग सर, तुला आपण ठेवू हौदच शकतो. पाहिजे असं? पण आपल्याला ती जी सिस्टम आहे ती आयसोलेट करून टाकावी लागेल. आपल्याला त्याचा ॲटमॉस्फिअरशी कॉन्टॅक्ट तोडून टाकावा लागेल. त्याच्यासाठी आपल्याला थर्माकोल वापरायला लागेल. त्याच्या बाजूने आत आत त्याच्या आपल्याला शायनी सरफेस बनवावा लागेल. आणि हे जे तू खाली दाखवलं चारही रंगाचे जे जे तू चांगले फिल्टरसाठी जे तू नॅचरल वापरले मग ते कुठे ठेवणार ते खाली? ते किती मात्रामध्ये ठेवणार त्याच्यामध्ये? असं काही आहे का? मग जेवढं ते लार्ज खाली जे तू स्केलवरती सांगितलं असणार तेवढ्या लार्ज स्केलमध्ये आपण ते फिल्टर मधले जे पदार्थ आहेत ते लार्ज स्केलमध्ये ठेवणार. जितक्या घरांसाठी आपल्याला बनवायचे तितक्या घरांसाठी. आता हे मला सांग तू हे 4 जे बॉक्सेस केलेले आहेत तर प्रत्येक बॉक्सेतून फिल्टर करून दुसऱ्या बॉक्सेसमध्ये जाईल का ते? असं काही आहे का? नाही सर, का एकसाथ ते त्यांच्यामधील पाणी गरम होणार व ते गरम झालेलं पाणी आपण जे आतमध्ये जे पाईपांचं जे नेटवर्क बनवलेलं आहे ते नेटवर्कशी आपण त्याला जोडून टाकलेलं आहे व ते पाईप आतील जे पाईप आहेत ते गरम होणार व आतील पाईप गरम झाल्यावर ते आतील हौदातील पाण्याला देखील गरम करणार. ओके छान आहे बेटा समर्थ थँक्यू. वेलकम. समर्थ येस सर. आता जे आता तुझे 4 टँक बनवलेत वरती पाणी स्टोअर करायला बरोबर आपण त्याच्यात पाणी टाकणार डायरेक्टली हो आणि ते पाणी उन्हात ठेवल्यानंतर गरम होईल बरोबर. तर मग हे आता तू उन्हात ठेवून पाहिलेस का गरम होतंय पाणी? हो सर, होतंय गरम गरम. होतंय त्याला 4 ते किती वेळ 5 तास. लागतोय? 4 ते 5 तास लागतोय. मी एकदा आपल्या टेरेसवरती गेलो होतो तिथे हाच एक बॉक्स होता त्याच्यामध्ये पाणी होतं गरम व मी त्याला हातामध्ये घेतला त्यावेळेस तो गरम लागला खूप. यावरून मला ही आयडिया सुचलेली की आपल्याला ही सोलार एनर्जी आहे ती खूप व्हायला चालली, तिचा काहीतरी आपल्याला चांगला उपयोग करता आला पाहिजे. त्यामुळे मी हा सोलर वॉटर कम फिल्टर हा प्रोजेक्ट बनवलेला आहे. नाही हे ठीक आहे जे म्हणजे मला पण जनरली माहित आहे की जर उन्हात दिवसभर पाणी राहिलं तर ते गरम होणार आहे. पण तेच रात्रभर पीक राहिलं तर पुन्हा आणखी थंड होत आहे ना. तर नाही ते सर. आपल्याला होऊ द्यायचं नाही म्हणून आपण बनवलंय ना हे हो बरोबर. सर. मग आता हे सक्सेस होतंय का? तू जसं आता तू म्हणला की गरम होतंय पण ते गार पुन्हा वापस गार होणार नाही हे सक्सेस होतंय का की वर्क करतंय का पाहिलं का? हो सर, ते वर्क करते. आपण याला थर्मासारखी बॉडी बनवलेली आहे ह्याची व आपण त्याच्यामध्ये थर्मोकोल वापरले ती सिस्टम आयसोलेट झालेली आहे व जे पाणी आहे त्याची एक प्रॉपर्टी आहे म्हणजे पाणी हे हळूहळू गरम होते व हळूहळू गार होते. त्यामुळे दिवसभरामध्ये जे गरम झालेलं पाणी आहे ते रात्री पण गरमच राहणार व सकाळी आपण ते आंघोळीसाठी पिण्यासाठी वापरू शकतो. म्हणजे सकाळपर्यंत त्याचे जे टेम्परेचर आहे ते 35 ते 40 डिग्री राहणार. म्हणजे आपण सकाळी आंघोळीसाठी जर टेम्परेचर मोजलं तर आपल्याला 35 ते 40 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर लागतं व तेवढ्या टेम्परेचर पर्यंत याचं तापमान राहतं. आता जो टाकी बसवलेली आहे सेंटरला तू सर ते किती लिटरचे आहे? ही लहान प्रमाणामध्ये आहे. आपण जर मोठ्या प्रमाणामध्ये केलं तर आपल्याला नाही. 1000 लिटर पर्यंत बनवता येईल. 10,000 आपल्या मर्जीप्रमाणे. थेरॉटिकली ठीक आहे समोर पण माझी काय म्हणजे क्वेश्चन आहे की आता तू जे वर्क करून पाहिलं तर ते किती लिटरचं पाहिलंस किंवा किती लिटरचं होतंय असं पाहिलं मी हे विचारतो. या हौदामध्ये पाणी बसतं तेवढं लिटरचं पाहिलं सर. 15 लिटर किती बसतं? याच्यामध्ये बसतंय. 15 लिटर. 15 बसतं. येस सर. 15 बसतं ना. हो. तर दिवसभर ठेवल्यानंतर तू पाहिलंस का कितीपर्यंत टेम्परेचर वाढलंय त्याचं? 6 तास ठेवलं होतं याला उन्हामध्ये तेव्हा याच्यातलं पाणी गरम झालं. ओके आणि पुन्हा ते वरतीच ठेवलं का संध्याकाळी खाली घेऊन आला? वरतीच राहून दिलं सर त्याला. सकाळीच गेलतो डायरेक्ट बघायला. सकाळी मग गरमच होतं ना. हो, टेम्परेचर चेक करून पाहिलं त्याचं तर त्यावेळी टेम्परेचर त्याचं 43 डिग्री सेल्सिअस होतं. ओके सकाळी.
हो. आणि रात्री कितीपर्यंत वाढलं होतं? रात्री संध्याकाळी 6 वाजता त्याचं टेम्परेचर हे 75 डिग्री सेल्सिअस पर्यंत होतं. ओके, ठीक आहे. खूप छान सांगितलं. खूप छान प्रोजेक्ट बनवला आणि खूप छान एक्सप्लेन पण केलं. थँक्यू. वेलकम सर. थँक्यू. समर्थ, खूपच छान पद्धतीने प्रेझेंटेशन केलंय तू. तू आता तुझा व्हिडिओ ऑफ करून फोन म्यूट करू शकतो.